सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात दिव्याला खूप महत्त्व आहे आणि दिवा फक्त प्रकाश देत नाही, तर तो आपल्या घरातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा आणतो. पण तुम्हाला माहीत आहे का की दिव्यात काही खास वस्तू टाकल्याने त्याचे फळ अनेक पटीने वाढते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिव्यात नक्की काय टाकावे. जर तुम्हाला वाटत असेल की घरामध्ये नेहमी कटकटी होतात किंवा नकारात्मकता आहे, तर दिव्यामध्ये छोटासा भीमसेनी कापूरचा तुकडा टाका. यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते आणि आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटते. तुम्हाला घरामध्ये आर्थिक चणचण भासत असेल किंवा कामामध्ये अडथळे येत असतील, तर शनिवारी किंवा मंगळवारी तेलाच्या दिव्यामध्ये 2 अख्ख्या लवंगा फूल असलेल्या टाकाव्यात. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते असे मानले जाते. शुक्रवारी देवी लक्ष्मीसमोर लावल्या जाणाऱ्या दिव्यामध्ये एक वेलची टाकल्याने घरातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होते आणि सुख शांती लाभते. पैशाची तंगी दूर होऊन पैशाचा ओघ वाढण्यासाठी रविवारी दिव्यामध्ये मिरे टाकावेत. शनिवारी दिव्यामध्ये जर काळे तीळ टाकले तर शनी महाराज प्रसन्न होतात आणि आपले कष्ट दूर होतात आणि कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात. दिव्याच्या खाली किंवा दिव्यात काही अक्षता म्हणजेच अखंड तांदूळ टाकल्याने घरातील धान्य आणि अन्नाची कमतरता भासत नाही. लक्षात ठेवा, तांदूळ तुटलेले नसावेत. तर तुम्ही पुढच्या वेळी दिवा लावताना या छोट्या छोट्या गोष्टी नक्की करून पहा आणि त्याचा अनुभव मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी हीच स्वामीचरणी प्रार्थना. शुभम भवतु. सर्वांना श्री स्वामी समर्थ.